स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. भारतातील सर्वाधिक उत्पादन आंबा पॅटर्न टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मी दिनेश देशमुख. 24 ऑक्टोबर 2023 आजचा विषय हरभरा. शेतकरी मित्रांनो, यावर्षी जर आपल्याला हरभरा पिकाचे विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल तर आपल्याला स्टेप बाय स्टेप संपूर्ण नियोजन हे आपल्याला आंबा पॅटर्न पद्धतीने आपल्या शेतामध्ये करून अनुभव घेणे गरजेचे आहे. जेव्हा कपाशी असो किंवा इतर कोणतेही पीक असो, जेव्हा पारंपरिक पद्धतीपेक्षा आपण 4 ते 5 पटीने अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना उत्पादन सांगतो, तेव्हा शेतकऱ्यांना हे अशक्य वाटते. तर मी आपल्याला आवाहन करतो की आपण अर्धा एकर, एकरभर किंवा 2 एकर जेवढे काही आपल्याकडे क्षेत्र आहे त्यामध्ये आपण 25% सुद्धा अमृत पॅटर्न पद्धती म्हणजे क्षेत्रावर 25%. जर आपल्याकडे 10 एकर क्षेत्र असेल तर अशा ठिकाणी आपण 2.5 एकर अमृत पॅटर्न करू शकता. जर आपल्याकडे 5 एकर असेल तर अशा ठिकाणी एकरभर करू शकता. पण आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन करून पारंपरिक पद्धतीच्या उत्पादनामध्ये आणि अमृत पॅटर्न पद्धतीच्या उत्पादनामध्ये किती फरक पडतो हे आपल्याला आपल्या शेतामध्येच बघायचं आहे. आम्ही जर आपल्याला किती उत्पादन सांगलं तर हे फक्त आमच्या पुरतं झालं, पण जेव्हा आमच्या पद्धतीने आपण आपल्या शेतामध्ये उत्पादन घ्याल तेव्हाच अमृत पॅटर्नची खरी किंमत आपल्याला बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, आजचा महत्त्वाचा विषय आहे की हरभरा पेरणीपूर्वी रासायनिक खत व्यवस्थापन कोणते आणि किती करायला हवे याची संपूर्ण आणि डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना अमृत पॅटर्न पद्धतीच्या व्यवस्थापनाचा फायदा होईल. आणि जर आपल्याला हरभऱ्याचे चांगल्या प्रकारे आणि विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल तर संपूर्ण माहिती आपण अमृत पॅटर्न ॲपवर ऑलरेडी टाकलेली आहे. हे जाऊन आपण आपली भाषा निवडून त्यामध्ये हरभरा पिकाची संपूर्ण डिटेल माहिती घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. हरभरा पिकाची टोकन किंवा पेरणी करण्यापूर्वी कोणकोणत्या प्रकारचे रासायनिक खत आणि किती मात्रेमध्ये द्यायला हवे याची सखोल आणि डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण हरभरा पिकाची पेरणी करतो त्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या म्हणजे प्रामुख्याने 2 वेगळ्या प्रकारच्या जाती आहेत. त्यामध्ये एक गावरानी आणि त्यानंतर एक काबुली. काबुलीमध्ये अनेक शेतकरी PKV2 म्हणजेच पंजाबराव कृषी विद्यापीठाने विकसित केलेली PKV2 किंवा PKV4, यानंतर राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कृपा म्हणजेच हे काबुली चण्याची अनेक शेतकरी पेरणी किंवा टोकन करतात. यानंतर गावरानीमध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारच्या जातीची निवड करून शेतकरी पेरणी किंवा टोकन करतात. गावरानी चण्याचा हरभऱ्याचा बेल्ट हा मोठ्या प्रमाणात आहे आणि काबुली या चण्याचा जो बेल्ट किंवा काही भागामध्येच या चण्याची पेरणी केली जाते. पण जेव्हा या वेगळ्या प्रकारच्या 2 जातीची म्हणजेच प्रामुख्याने गावरानी आणि काबुली या 2 जातीची जेव्हा आपण पेरणी करतो, याला खत व्यवस्थापन सुद्धा हे वेगळ्या प्रकारचे करणे गरजेचे आहे. आता वेगळ्या प्रकारचे कसे म्हणजे खताची मात्रा ही आपल्याला काबुली म्हणजे जिथं आपण डॉलर घेत आहात अशा ठिकाणी खताची मात्रा ही अधिक देणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने गावरानी चण्याची पेरणी ही जास्ती प्रमाणात केली जाते. तर गावरानी चण्याला पेरणी करण्यापूर्वी कोणकोणत्या प्रकारचे रासायनिक खत द्यायला हवे याच्याविषयी आपण पहिल्यांदा माहिती घेऊया. शेतकरी मित्रांनो, जर आपण गावरानी चण्याची पेरणी ही अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने करत असाल म्हणजे जे काही आपली पद्धत आहे त्यामध्ये आपण 18 इंच आणि 2 तास घेऊ शकता, 18 इंच आणि 3 तास घेऊ शकता किंवा 2-2 फुटांनी 3 तास घेऊन 1 तास रिकामं सोडू शकता किंवा 2/3 अशा पद्धतीने सुद्धा अमृत पॅटर्न पद्धतीने आपण गावरानी चण्याची पेरणी किंवा टोकन करू शकता. यामध्ये जर आपण अमृत पॅटर्न अंतर पद्धतीने टोकन किंवा पेरणी करत असाल तर अशा ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला आपल्या शेताची मशागत करायची आहे. मशागत करत असताना जर आपल्या शेतामध्ये तणाचा अधिक प्रादुर्भाव होत असेल तर अशा ठिकाणी आपण 3 फाळी करावी किंवा तणाचा प्रादुर्भाव होत नसेल तर अशा ठिकाणी खोलवर नांगरटी करण्याची गरज नाही. अशा ठिकाणी आपण पंजी करू शकता किंवा कल्टिवेटर करू शकता. त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला गावरानी चणा जिथं आपण घेत आहोत तिथं एकरी आपल्या 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट हे पावडर फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. हे आपल्याला दाणेदार नाही, आपल्याला पावडर फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. पावडर फॉर्ममध्ये समप्रमाणात एका एकरसाठी आपल्याला 3 बॅग सर्वत्र टाकून द्यायचं आणि त्यानंतर त्यावर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर करायचं आहे. आणि जर रोटावेटर नसेल तर आपण बैलाच्या सहाय्याने वखरणी सुद्धा करू शकता. आणि त्या ठिकाणी आपल्या स्प्रिंकलरच्या पाणी व्यवस्थापन करून त्या ठिकाणी हरभरा पिकाची पेरणी करायची आहे. आता यामध्ये 2 प्रकारच्या पेरणी असतात. अनेक शेतकरी पेरणी करून पाणी देतात किंवा पाणी देऊन पेरणी करतात. हे 2 प्रकार आहेत. जर आपल्या शेतामध्ये तणाचा अधिक प्रादुर्भाव होत असेल तर अशा ठिकाणी आपण पाणी व्यवस्थापन करून जे काही तण आहे ते आपण नियंत्रण करून त्यावर आपण पेरणी करू शकता. आणि तणाचा प्रादुर्भाव होत नसेल तर अशा ठिकाणी डायरेक्ट पेरणी करून आपण त्यावर स्प्रिंकलरचे पाणी व्यवस्थापन करू शकता. पाणी देत असताना आपल्याला 2 पाईपावर टोटी न लावता एकाच पाईपावर लावायचे आणि चांगल्या प्रकारे ओलीत करणे गरजेचे आहे. यानंतर
पेरणी करताना आपल्याला एक बॅग 10-26-26 हे द्यायचं आहे. अशा ठिकाणी सल्फर आपल्याला देण्याची आवश्यकता नाही गावरानी चण्यामध्ये. यानंतर काबुली म्हणजे PKV2 किंवा PKV4 किंवा राहुरी कृषी विद्यापीठाची कृपा या जर जाती आपण पेरणी किंवा टोकन करत असाल तर अशा ठिकाणी म्हणजेच पेरणी किंवा टोकन करण्यापूर्वी कोणकोणत्या प्रकारचे रासायनिक खत व्यवस्थापन करायला हवे याच्याविषयी आपण माहिती घेऊया. सर्वप्रथम आपल्याला आपल्या शेतामध्ये मशागत करायची आहे. त्या ठिकाणी आपल्याला मशागत झाल्यानंतर संपूर्ण शेतामध्ये समप्रमाणात जिथं आपण डॉलर किंवा काबुली चना घेत आहात अशा ठिकाणी 4 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट हे पावडर फॉर्ममध्ये आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर त्यावर आपल्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर किंवा बैलाच्या सहाय्याने आपल्याला कल्टिवेटर करून पाणी व्यवस्थापन करून संपूर्ण शेतामध्ये नांगराच्या सहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा टोकन मशीनने सुद्धा आपण हरभरा पिकाची टोकन करू शकता. आणि पेरणीसोबत आपल्याला एक बॅग 10-26-26 आणि 5 किलो सल्फर घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी आपल्याला डॉलर काबुली चण्याची पेरणी करायची अशा ठिकाणी आपल्याला सल्फर 5 किलो घेणे गरजेचे आहे. जर आपल्याकडे जिप्सम उपलब्ध असेल तर जिप्सम सुद्धा आपण सिंगल सुपर फॉस्फेट ऐवजी घेऊ शकता. जिप्सम घेत असताना एका एकरसाठी 10 बॅग जिप्सम घेणे गरजेचे आहे. जर आपण पारंपरिक पद्धती म्हणजे सरसगट 18 इंचानं पेरणी करत असाल तर अशा ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट एका एकरसाठी 2 बॅग घेणे गरजेचे आहे. आणि गावरानी जर आपण घेत असाल तर अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट घेऊन एका एकरसाठी एक बॅग 10-26-26 पेरणी सोबत आपल्याला द्यायचे आहे. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हरभरा पिकाचे खत व्यवस्थापन करायचे आहे. खत पेरणीसोबत व पेरणीच्या पूर्वी सुद्धा जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपण चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता. अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्न यूट्यूबचा. नमस्कार.